नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वैशालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा, ही परी आज एवढी स्माईल करत आहे, एवढी खुश आहे. हे कारण हे आहे की तिला एक कॉल आला जे की तिला कास्टिंगसाठी बोलवलं. छोट्या लेकरांचं जे ॲडव्हर्टाईज असते, छोट्या लेकरांचं ॲडव्हर्टाईज असते, एखाद्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करायची असते, त्यासाठी छोटे लेकरं लागतात म्हणजे किड्स. तर त्या किड्ससाठी परीला फोटोशूटसाठी बोलवलं. तर आम्ही त्या तयारीत सगळेजण आहोत. चला तर भेटू. तयारीच्या नंतर भेटू. हां, बाय बाय. हे बघा, परीची तयारी आता होत आहे, पण बिट्टू का त्यांना तयारी करू देत नाही. हे तू तयार झालास का रे? झाला रेडी? हां, ठीक आहे. ही आहे तुमची वैशाली ब्लॉगर जे की तयार झाली. आता परीला पैसे देऊन काहीतरी दुकानावरून आणायला सांगणार आहे. आणि आम्ही दोघंजण त्या दोघींची वाट बघतो की कधी तयार होणार, कधी निघणार. बायको, तुम्हाला एक सांग, आता ड्रेस होता, ड्रेस बदलून साडी कसं काय घातली तू? कारण की मला साडी जास्त आवडती. कारण की ये ड्रेस मुझे जज करता है कि तू कितनी मोटी हो गई, कितनी पतली हो गई. इसीलिए मैंने ड्रेस. हे आता आम्ही तयार होऊन आता निघलेलो आहोत. बाय. चलो. चला तर मग आपण जाऊ बघू. चला तर आपण आता जाऊ तिथं. नेमकं आम्ही चाललो आता लिफ्टनी 6th फ्लोअरला. चला. आम्ही 6th फ्लोअरला पोहोचलो, पण तिथं कोणीच नव्हतं. आणि ज्या ऑफिसच्या बाहेर डोअरवर जे नोटीस लावली होती त्यावर लिहिलेलं होतं की ऑफिस शिफ्ट झालं आहे 7th फ्लोअरला, 706. म्हणून मग आम्ही तिथून रिटर्न झालो आणि लिफ्टने अजून परत गेलो. तिथं गेल्यावर आम्हाला एक म्हणजे बोर्ड दिला छोटा, ज्याच्यावर की माहिती भरायला सांगितली परीची डिटेल, नाव वगैरे, उंची किती आहे, हॉबी काय आहे तिची, आणि एक्सपिरियन्स वगैरे आहे का ते. ऑफिसच्या इंडोर तर शूट करता आलं नाही व्हिडिओ. मग ते सगळं झाल्यावर परी आणि बिट्टूला तिथे गार्डन दिसलं, आमच्या घराच्या शेजारीच आहे ते. मग आम्ही तिथं खेळण्यासाठी घेऊन गेलो त्यांना. लागलं रे? पाय मोडला. किती? सगळा? चल मग. काय झालं? हसायला का पाय मोडला? रड ना. काय झालं सांग? पाय मोडला. कोणाचा? हां, अरे आता काय करायचं मग बिटूला? काय बसवायचा काय एखादा तुला डुप्लिकेट? आपण चल. मला तहान लागली. तहान लागली. चल चल बिटू. आता झोप यायलेलीच आहे. परी पण झोपते आता. थोडा वेळ गार्डनला पण गेलेलो होतो लेकरांना घेऊन. खूप जास्त गार्डनमध्ये खेळले आणि आले. पण मेन पॉईंट सांगायचाच राहिला, ते म्हणजे आम्ही ज्या प्रोडक्टच्या ॲडसाठी गेलो होतो त्या ऑफिसचा जे फोन आला होता आम्हाला की ॲडव्हर्टाईजसाठी मुलं पाहिजे. तर तिथं आम्ही गेलो. ऑलरेडी तिथं काही पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन आले होते. जवळपास एक 10 तरी पॅरेंट्स तिथं होते. आम्ही जिथं गेलो तिथं सगळे होते, छोटे मोठे सगळे मुलं होते. हां, छोटे मोठे सगळेजण तिथं होते, मोठे होते, छोटे होते. हां, सगळेजण तिथं आले होते. पण त्या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की म्हणजे कशाचं काम आहे, काय नाही, त्यांचं कंपनीचं नाव सांगितलं आणि त्यांना मुलांची गरज आहे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे काही मागितले नाही. आम्हाला एक कार्ड दिलं आणि सांगितलं की याच्यावर तुमचे अजून फोटोज पाठवा, अजून तुमच्या मुलीचे मॉडेल टाईप फोटोग्राफी करा आणि ह्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा असं सांगितलं. तर मला वाटते हे प्रोसेस अजून चालणार आहे.
आम्ही काही दिवसात अजून तिथं भेट देऊ आणि तिथं काय घडलं ते काय घडलं तिथं ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर आम्हाला वाटलं होतं की आधी स्कॅम आहे, पण ते नंतर तिथं गेल्यावर त्यांचं जे बिल्डिंग ऑफिस बघितलं, तिथले जे लिगल डॉक्युमेंट्स बघितले, त्याच्यावरून असं वाटलं की स्कॅम तर हा नाही. माहीत नाही अजून पुढे काय होईल. तुमच्यासोबत असं काही कधी झालं असेल तर आमच्यासोबत प्लीज शेअर करा, कमेंट करा आणि नक्की आम्हाला कळवा. आम्ही अजून एकदा जाऊन त्या ऑफिसला व्हिजिट देणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. काय घडते पुढे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.